नमस्कार. अंकिताच रेसिपी मराठी या चॅनलवरती आपल्या अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत झटपट अगदी नाश्त्यासाठी परफेक्ट टमॅटो चिला कसा बनवायचा ते पाहणार आहोत. एकदम परफेक्ट आणि भन्नाट पद्धतीने तयार होणारा टमॅटो चिला रेसिपी आपण पाहूयात. मंडळी, तुम्ही याआधी कधी चिला बनवलात का? टोमॅटोची चिला बनवला नसाल तर अगदी ही नवीन रेसिपी आहे. एकदम झटपट आणि एकदम जबरदस्त चवीची ही चिला कसा बनवायचा संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा मंडळी, एकदम जाळीदार आणि एकदम सुंदर असा आपला झटपट नाश्ता बनतो. सकाळच्या घाईघाईत आपला हा नाश्ता अगदी झटपट बनतो मंडळी. तुम्ही ही रेसिपी एकदा ना एकदा नक्की ट्राय कराल. अशी ही एकदम जबरदस्त चवीची आणि एकदम पटकन बनणारी रेसिपी आहे. तर चला तर कसा बनवायचा संपूर्ण रेसिपी पाहूया. एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. पूर्ण डिटेलमध्ये आपली ही रेसिपी पाहूयात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे 2 मिरची, 3 टमाटर. टमाटर आपल्याला हवं तेवढं आपण घेऊ शकतो. आंबटपणा तुम्हाला कसा हवा तसं तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी 3 टमाटर घेतलेले आहे. जरा आंबट असणारी म्हणजे ज्वारी टमाटर मी इथे घेतलेला आहे. 2 मिरच्या पण इथे घेतलेल्या आहोत आणि अद्रक 1 इंच घ्यायचं आहे आणि लसूण देखील आपल्याला लागणार आहे. एकदम झटपट आणि एकदम चविष्ट. यासोबत कोणतीही चटणी लागत नाही. जर तुम्ही चटणी बनवतच असाल तर एखादी नारळाची चटणी तुम्ही बनवू शकता किंवा या डोसाला खरं तर काही चटणीची गरजच नाही. अशी एकदम भन्नाट पद्धतीने बनतो. दहीसोबत अप्रतिम लागतो मंडळी. तरी ते 1 इंच अद्रक आपण यामध्ये कापून घ्यायचे. त्यानंतर मिरची कापून घ्यायचे, लसूण घालून घ्यायचे आणि टमाटर यामध्ये घालून घ्यायचे. आता आपण मिक्सर करून घेऊया. आता आपण यामध्ये जिरे घालणार आहोत. 1 कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आणखीन आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये काहीही घालायची गरज नाही. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता ऑलरेडी तयार केलेला आपला बॅटर आहे. बॅटर कसा बनवायचा ते मी इथे आपल्या चॅनलवर डिटेलमध्ये व्हिडिओ घातलेला आहे. तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. तर इथे आपण वेळ न वाया घालता, खूप जास्त लाँग व्हिडिओ होईल त्यासाठी शॉर्टकटमध्ये आपण इथे करतो आहोत. तर आता आपण जे मिक्सर करून घेतलेलं जे वाटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं. ऑलरेडी आपण बॅटरमध्ये मीठ घालून घेतलेलं आहे थोडंसं आणि आपण जे ग्राइंड करून घेतलं त्यामध्ये देखील आपण मीठ घालून घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणखीन अर्धा चम्मच यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनटासाठी रेस्ट ठेवायचं आहे. तर आता आपण यामध्ये चवीसाठी ओवा घालून घेऊया. त्यामध्ये जबरदस्त चव येते. तर ओवा थोडेसे हातात पुस्कर म्हणजे चुरगाळ करून घातलात तर त्याची चव भन्नाट येते. आता आपण लाल तिखट यामध्ये घालून घ्यायचं आहे. मिरच्या 2 घातलेल्या आहेत. तुम्हाला लागल्यास तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलात तरीही चालेल. तर इथे मी 1 चम्मच लाल तिखट घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं. 10 मिनटासाठी आपल्याला रेस्टला ठेवायचं आहे. त्यानंतर आपला बॅटर तयार होतो. पाहू शकता या पद्धतीचा आपला हा डोस्याचा बॅटर तयार झालेला आहे. टोमॅटो चिलासाठी आपल्याला चटणी करून घ्यायचं. लगेचच 10 मिनटासाठी आपण ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत चटणी बनवून घ्यायचं. तर इथे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. त्या शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये घालून घ्यायचे. त्यानंतर आपण डाळे देखील यामध्ये घालून घ्यायचे. शेंगदाणे, डाळे, मीठ घालून घ्यायचं अर्धा चम्मच आणि साखर यामध्ये अर्धा चम्मच घालून घ्यायचं आहे. आता आपण कढीपत्ता 1 घालून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर, स्वच्छ धुतलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायचं आहे. मिरच्या आपण घेऊयात 2 किंवा 3, तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. तिखट कसा हवा तुम्हाला त्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मी ते 3 मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. आता पाहू शकता आपल्याला हे सगळं ग्राइंड करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता यामध्ये अगदी झटपट आणि पटकन वेळ न वाया घालता झटपट चटणी बनवलेलं आहे मंडळी. व्हिडिओ खूपच मोठा होईल त्यासाठी पटपट अशी ही रेसिपी बनवलेली आहे मी. तर पहा या पद्धतीने आपली ही चटणी तयार होते. त्याला आपण तडका लावूया. तडक्यामध्ये काय काय घालायचं पहा. 2 चम्मच तेल घालून घ्यायचं आहे. 2 चम्मच तेल छान कडकडीत गरम झाला की त्यामध्ये 1 चम्मच जिरा घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण लसूण ठेचून घ्यायचं आहे. ते लसूण यामध्ये घालून घ्यायचं आहे. कढीपत्ता
एक एक देठ कढीपत्ता घालून घ्यायचं, तेही तडक्यामध्ये. त्यानंतर आपण घालायचे तीळ. तीळ देखील व्यवस्थित तडका लागू द्यायचा आहे. हे सगळं व्यवस्थित तडका लावून आता घ्यायचं आहे. पाहू शकता व्यवस्थित तडतडलं की पटकन आपण तडका लावून घेतला. मस्त असा हा आपला चटणी तयार झालेला आहे. पाहू शकता एकदम झटपट आणि पटकन बनते आणि ही चटणी कोणत्याही आप्पेसोबत आणि डोश्यासोबत कशासोबतही खाऊ शकता. एकदम अप्रतिम लागते. तर आता पहा, आता डोसा पॅन ठेवून घेतलेला आहे. आता आपण तेल लावून घ्यायचं आहे. तर 10 मिनिटासाठी आपण रेस्ट ठेवलेला होता. आता आपण पटकन बॅटर घेऊन आता या पद्धतीने आपला हा टोमॅटो चिला बनवून घ्यायचा आहे. तर पहा या पद्धतीचा आपला टोमॅटो चिला तयार झालेला आहे. अगदी जाळीदार आणि एकदम सॉफ्ट असा बनतो हा आपला एकदम झटपट नाश्ता तयार होतो. तुम्हीही एकदा ना एकदा ही रेसिपी ट्राय करा. तुम्हालाही खूपच आवडेल अशी मी आशा करते. मंडळी, ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय तेही नक्की कमेंट करायला विसरू नका. तर पहा, एक साईडली शेकली की दुसऱ्या साईडनेही आपण पलटून घ्यायचं. एकदम जाळीदार आणि अतिशय सुंदर चिला दिसतो, एकदम परफेक्ट कलरमध्ये. आता आपण ही चिला झालेली आहे तर काढून घेऊयात. आता आपण दुसरा चिला बनवून घेऊयात सेम टू सेम त्याच पद्धतीने. 1 चम्मच बॅटर घ्यायचा आणि व्यवस्थित जितकं मोठं होईल तेवढा मोठा आपण करून घ्यायचं. एकदम पातळ बनवलात तर एकदम जबरदस्त चव देते. त्यामुळे पातळच बनवायचे. एकदम जाळीदार पीठ देखील आपण बॅटर आपण रात्रभर भिजवून ठेवलेलं आहे. त्यामुळे परफेक्ट डोसा इथे तयार होत आहेत. तुम्ही याआधी कधी असा टोमॅटो चिला खाल्लात का? एकदम झटपट आणि एकदम जबरदस्त चवीला लागते मंडळी. ही रेसिपी तुम्ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. ह्या डोस्याला कर्नाटकमध्ये मसाला डोसा देखील म्हणतात. हा मसाला डोसा तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. एकदम जबरदस्त लागते. सकाळच्या नाश्त्यामध्ये अप्रतिम असा होतो आणि एकदम जाळीदार आणि एकदम सुंदर होतो आणि याचा चव अप्रतिम आहे. तर मंडळी पहा, या पद्धतीची आपली ही डोसा बनवून घेतला. तर अशाच पद्धतीने आणखीन थोडेसे डोसा बनवून घेऊयात. पाहू शकता एकदम जाळीदार आणि सुरेख असे डोसा बनतात. तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय तेही नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू शकता मंडळी, मस्त असे आपले जाळीदार टोमॅटो चिला तयार झालेले आहेत. तर आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवूयात. पाहू शकता मस्त अशी आपली टोमॅटो चिला, त्यासोबत हिरवी चटणी आपण इथे बनवलं होतं. ते चटणी आपण याच्यासोबत खाऊ शकता. एकदम भन्नाट लागतो मंडळी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय तेही नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आमच्या गावाकडच्या सोलापूरच्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास नक्कीच चॅनलवर भेट द्या. पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि जाळीदार तयार झालेले आहेत आपले चिला. तुम्हीही नक्की ट्राय करा मंडळी. पाहू शकता एकदम सॉफ्ट अँड टेस्टी अशी ही चिला तयार झालेली आहेत. बघताय का मंडळी? तुम्हीही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ते कळवायला विसरू नका. चला तर भेटूयात पुन्हा एक अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा. तर गरमागरम चटणीसोबत इकडे पाहू शकता मस्त भन्नाट तयार झालेला आहे. तुम्ही ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा.